नमस्कार. ज्ञानयात्रेच्या ह्या कार्यक्रमांमध्ये आपण 16 संस्कार ह्याच्याबद्दल चर्चा करतोय आणि मागच्या भागात आपण बघितलं की एक नवविवाहिता स्त्री जेव्हा गर्भवती होते, तिच्या सगळ्या कुटुंबातले लोक आणि सगळे तिला कसा आनंद देता येईल हा विचार करून विविध संस्कार तिच्यावर करतात आणि तिच्या होणाऱ्या बाळाला आनंदाने स्वीकार करतात. असं आपल्याला सगळं डॉक्टर सुचेता परांजपे यांनी सांगितलं. सुचेताताईंचा अनुभव ह्या संस्कृतच्या क्षेत्रात, मी तर म्हणेन की त्या संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्या आपल्या म्हणजे समाजात खूप मोठं काम करतात आहे. गेले 45 वर्षांपेक्षा जास्ती त्यांचा अनुभव आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुचेताताई, आज आपल्याला थोडं म्हणजे ह्याच्या पुढचं, जसं तुम्ही म्हणाला की बाळाचं नाव म्हणजे कसं ठेवायचं किंवा एक ते जे संस्कार झाले, आता त्याच्या पुढचे जे संस्कार आहेत, तर म्हणजे जन्म झाल्यानंतर उपनयन असं आपण ऐकलेलं आहे, पण त्याला अजून अवधी आहे. हो, तर त्याच्यामध्ये पण काही संस्कार आहेत ना. आपण मला वाटतं गेल्या वेळेला जातकर्म म्हणजे बाळ झाल्या नाळ कापणे वगैरे ते सगळं पाहिलं. हे एक प्रकारे गर्भसंस्काराचाच भाग असतो. म्हणजे तो गर्भ नाही, आता बाळ झालाय आणि तू विसरलीस, पण आपण त्या बाळाचं नाव आधीच ठेवलंय देवदत्त. तर देवदत्त हे मी तेव्हा आपलं म्हंटल, पण अजून त्या बाळाचं नाव ठेवलेलं नाही. का सांगते? कारण आपल्याकडे नामकरण हा पण एक संस्कार आहे. नामकरण अर्थ तुम्हाला सहज कळतो. आणि आताच्या भाषेत त्याला काय म्हणतात तेही तुला माहितीच आहे. बारसं म्हणतात. तर बारसं का म्हणतात? तर 12 हा आकडा आणि स म्हणजे त्याचा एक प्रत्यय नुसता लावलेला. 12व्या दिवशी करायची क्रिया, संस्कार, म्हणून ते बारस असं असतं. पण त्याचा मूळ विधी तुला माहितीच आहे की मूळ अर्थ काय आहे? नाव ठेवणं. आणि हा एक संस्कार आहे. मुलाचं नाव तुम्ही कसं ठेवता याचे काही आपल्याकडे, मी नियम म्हणत नाही, पण संकेत आहेत की मुलींची नावं आकारांत असावी, म्हणजे जसं उज्ज्वला, सुचेता वगैरे, तशी मुलांची आणि 3 अक्षरी असावी, मुलांची 4 अक्षरी वगैरे असावी. देवादिकांची, पूर्वीच्या पिढीत तू पहा, नद्यांची नावं, देवींची नावं असं मुलींना ठेवायचंय. पण आता लोक नाव ठेवताना नाव ठेवायच्या ऐवजी नावं ठेवतात. म्हणजे इतकं चुकीची नावं ठेवतात आणि मला त्याबद्दल बोलायला आवडेल, कारण हा एक संस्कार आहे हे लक्षात घ्या. माझी धाकटी नात आहे, तिचं नाव अनन्या. पण तिच्या वर्गातल्या कुठल्याही मैत्रिणीचं नाव कायरा, मायरा, रिया अशी असतात. ह्याचा अर्थ काय? म्हणजे त्याचा काही अर्थ आहे, ती आपल्या भाषेतली आहेत हे सुद्धा मला माहिती नाही. ठीक आहे ना? इतकंच नाही, चुकीची नावं म्हणजे किती ठेवतात माहितीये का? खूप पूर्वी जेव्हा USSR होतं, त्यांचा प्रेसिडेंट म्हणजे निकिता क्रुश्चेव ते आपल्याकडे आलेत. तेव्हा त्याच्यानंतर झालेली जी मुलगी आहे तिचं नाव निकिता. एकतर निकिता या नावाला आपल्याकडे अर्थ नाही. दुसरी गोष्ट, ते रशियन पुरुषाचं नाव आहे, पण चालतं कारण आय एंडिंग आहे. म्हणजे नाव ठेवताना थोडा विचार करावा. त्याचा हाक मारताना सुद्धा बरं वाटलं पाहिजे. हल्लीच्या मुलांच्या नावांबद्दल मला काही कॉमेंट्स करायचे आहेत असं नाही, पण अर्थपूर्ण असलं, भले कुठल्याही भाषेतलं घ्या तुम्ही, पण अर्थपूर्ण असलं तर जास्त बरं. आणि म्हणून आपण आपल्या बाळाचं बारसं देवदत्त असं केलेलं आहे. आणि बरेच संस्कृतची नावं आजकाल जरा गुगलवर सर्च करून ती नावं घेतली जातात की अक्षरापासून सुरू होणारी आणि अशी. पण त्याच्यातही मग नंतर लक्षात येतं की एखादं वेगळंच काहीतरी नाव आपण ठेवलंय. आणि म्हणून मग तुमचं काय सजेशन आहे की एखाद्याला छोट्या बाळाचं नाव ठेवायचं असेल आणि संस्कृत वर्ण घ्यायचं असेल तर कशा पद्धतीची नावं घ्यायला? लोकांना विचारा, ज्यांना थोडंफार जरी संस्कृत येतं ते तुम्हाला त्याचा अर्थ सांगतील. कोणा एका अभिनेत्रीने तिच्या मुलाचं नाव अरिन ठेवलं. प्रसिद्ध आहे ती, पण मी नाव घेऊ इच्छित नाही.
आणि त्याच्यानंतर अरींची लाट आली. हो, ठीक आहे. अरी, मला कोणीतरी विचारलं अरीचा अर्थ काय, म्हटलं अरी म्हणजे शत्रू. आता अरीन म्हणजे काय हे मला माहिती नाही, पण अरी असं त्याला जर हाक मारली तर त्याचा अर्थ ए माझ्या शत्रू, दरवेळेला तुम्ही हाक मारताय. म्हणजे अर्थ समजल्याशिवाय नाव ठेवू नका. खूप महत्वाचं आहे. मी तुला एक गोष्ट सांगते. माझ्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबा आजींनी केलेली, खूप पूर्वी, अर्थातच 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांचं नाव यशोदा, ह्यांचं नाव लक्ष्मीकांत, आजी आजोबांचं. त्यांना आपल्या घरात गोकुळ हवं असं वाटत होतं. त्यांना 4 मुलं झाली. एकाचं नाव घनश्याम, दुसरा वासुदेव, माझे वडील बालकृष्ण, धाकटा पुरुषोत्तम, आणि मुलींची नावं मथुरा आणि यमुना. मला असं वाटलं त्या काळात या लोकांनी जो विचार केला, म्हणजे असं मी म्हणत नाही तुम्ही सगळी रामायणातलीच ठेवा, तुम्ही सगळी महाभारतातलीच ठेवा, असं नाही, पण काहीतरी विचार करून ठेवलं तर नामकरण या संस्काराचा खरा अर्थ तुम्हाला आणि त्या बाळालाही लागू होईल. आणि त्या बाळाची ती आयडेंटिटी आहे, म्हणजे आयुष्यभर त्या नावाबरोबर त्याला आपलं म्हणजे जे काही प्रगती करायची आहे, बरोबर, त्याच्यात त्या नावाचं अरे पुढे उपनिषदाच्या तत्वज्ञानात आत्मा आणि नामरूप हे शब्द सारखे येतात, की रूप तुमचं कसं आहे आणि मुख्य तुमचं नाव, तू म्हणलीस तसं, ते तुम्ही त्याच्यात मिसळून जाता. अर्थात नामकरण हा एकमेव संस्कार नाहीये, त्याच्यानंतरचा आणि अगदी महत्वाचा म्हणजे कर्णवेध असंच त्याचं नाव आहे. म्हणजे कानाला कान टोचणे म्हणतो आपण, ते सोनारानेच टोचावे हे आपल्याला इतरही वाक्प्रचारांमुळे माहिती आहे. कान टोचणे ही क्रिया आपण हिंदू आहोत हे दाखवणारी आहे, हे लक्षात घ्या. अच्छा, म्हणजे कान टोचलेले आहेत म्हणजे हा पुरुष हिंदू आहे. बायकांचे तर असतातच आपल्या सगळ्यांचे. इतकं की काही ठिकाणी म्लेच्छ किंवा मुसलमान हा जो धर्म आहे यांना अविंध असं म्हटलेलं आहे. त्यांच्या कानाला भोक नाही. आणि हे किती प्राचीन असावं. एक तर तुम्ही जरी ऋग्वेद पाहिलं म्हणजे वैदिक वाङ्मय पाहिलं तरी सुद्धा सगळीकडे तुम्हाला पुरुष सुद्धा दागिने घालायचे, कर्णकुंडलाचे वगैरे उल्लेख येत आहेत. ते काही कर्णाच्या बाबतीत आपल्याला माहितीच आहे. तर ते कायम नेहमी कानातलं घालायचे, याचा अर्थ भोक होता. आणि इनफॅक्ट वेदाच्या संदर्भातला एक निरुक्त नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये कर्णवेध या संस्काराचा उल्लेख सापडतो. अच्छा, म्हणजे किती प्राचीन काळापासून हे चाललेलं आहे ते बघा. म्हणजे तुम्ही हळूहळू त्या मुलाला, हे अगदी पहिल्या महिन्यातले संस्कार आहेत, पण नंतर अन्नप्राशन, आता आपण ज्याला उष्टावण म्हणतो, बाळाला पहिलं सॉलिड फूड आजकालच्या भाषेत कधी द्यायचं, किंवा निष्क्रमण म्हणजे बाळाला पहिलं बाहेर कधी न्यायचं. आज सुद्धा आपण चांगला दिवस बघून देवाला जातो, त्याच्या आधी भले डॉक्टरकडे जाल 10 वेळा, पण बाहेर बाळाला मुद्दाम कौतुकाने घेऊन निष्क्रमण योग्य मुहूर्तावर चांगले, आणि देवळात जातो. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून हळूहळू त्या बाळावर तुम्ही, आपण आता संस्काराचा अर्थ पाहिला की त्याच्यावर चांगले गुण यावेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचा काय फरक पडतो, पण सगळ्या छोट्या गोष्टींचा फरक पडतो. आणि त्या मुलाच्या स्मृतीमध्ये ते राहतं, अगदी नक्की राहतं, याच्यात शंकाच नाही. तेव्हा हे अन्नप्राशन किंवा मुंडन हे आता आपल्याकडे महाराष्ट्रात नाहीये, पण उत्तरेकडे अजून तो खूप मोठा समारंभ आहे. इथे नाही तसं करत हल्ली, की मुंडन म्हणजे आत्याच्या मांडीवर बसून त्याचे, पण पूर्ण केस कापणे आपल्याकडे होत नाही. तर त्याची काही सामाजिक कारणं असतील, मला त्याच्यात नाही शिरायचं. पण आणि मुख्य म्हणजे आजकाल सुद्धा आपण पहिला वाढदिवस खूप थाटामाटात करतो, आणि 16 संस्कारात याचा उल्लेख नसला तरी नंतर ना काही संस्कार रत्नमाला किंवा संस्कार प्रकाश असे 16 संस्कार आणि त्याच्या आजूबाजूचे संस्कार, पेरिफेरियल ज्याला म्हणू,
त्याच्यावर चर्चा करणारे, माहिती देणारे ग्रंथ आहेत. त्याच्यात प्रथम वर्ष हा सुद्धा एक सण सांगितलेला आहे. किती छान, किती छान आहे. म्हणजे वाढत्या बाळाबरोबर आपला आनंदही वाढतोय हे लोकांपर्यंत पोचावं. हो, आणि थोडी ती प्रगती पण असते त्यावेळेला बाळाला. म्हणजे हळूहळू लोकांची सवय होते, काही काही चालायला लागतात वगैरे, असं ते सगळं बोलायला लागतात. कौतुकाचा सोहळा असतो. पण इथून पुढे मात्र बरेच दिवस काही संस्कार आहेत सच नाहीये. अच्छा. आणि मग एकदम जो येतो तो अर्थातच तू मगाशी ज्याचा उपनयन. मग उपनयन हे म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आजही सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या मुलाची मुंज झाली पाहिजे आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. पण हे कधीपासून सुरू झालं आणि ह्याचं म्हणजे काय आपल्याला कुठे कुठे रेफरन्स मिळतो? म्हणजे कधीपासून सुरू झालं म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर अनादी आणि अनंत आहे. कारण आपलं पहिलं जे आहे ते वैदिक वाङ्मय. त्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे यज्ञोपवीत म्हणतो आपण, जाणवं या अर्थाने ते धारण केलेले उल्लेखच आहेत. म्हणजे त्यावेळेला उपनयन होत होतं. पण मला आधी उपनयनाचा अर्थ सांगू दे. आता तू मुंज म्हणालीस, त्याचाही अर्थ मी सांगीनच. पण उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे नेणे. हाताला धरून त्या मुलाला जो 8 वर्षाचा आहे त्याला गुरुकडे नेणे, गुरुकुलात, थोडक्यात शाळेत ऍडमिशन घेणे. तेव्हा योग्य गुरुकुलात त्याला घेऊन जायचं तो मुलगा. आणि तू पाहिलं असेल तर आज सुद्धा मी मुंजीच्या ऐवजी व्रतबंध हा शब्द वापरीन. तर व्रतबंधामध्ये वडिलांचं काम जास्ती आहे, खूप बोहल्यावर. बोहला नाही म्हणत त्याला, पण तिथे वडील आणि मुलगा असतात. कारण वडील मुलाला त्या गुरुकुलात घेऊन जातात. मुलगा समित पाणी म्हणजे हातात समिधा घेऊन, थोडक्यात जोडलेले हात घेऊन गुरुकडे जातो की माझा स्वीकार करा. त्याला उपनयन म्हणायचं. मला ह्या संस्काराचं सगळ्यात कौतुक वाटतं, कारण आपल्याकडे शिक्षण कंपल्सरी होतं याचं हे उदाहरण. तुम्ही उपनयन का करता? कारण तुम्हाला गुरुकुलाकडे जायचंय. मग सगळ्यांचं उपनयन का होतं? त्रैवर्णिकांना अधिकार होता. का होतं? कारण सगळेजण शिक्षण घेत होते. आणि म्हणून आज सुद्धा उपनयन तेव्हा ती मुलं भरे 1ली 2रीत असते, पण हा संस्कार मुलांवर होणं महत्वाचं असतं. मला माहिती आहे अमेरिकेत ज्यांची मुलं आहेत त्यांना कल्पना आहे की ग्रॅज्युएशन सेरिमनीला केवढं महत्व असतं. कारण त्यांच्याकडे ग्रॅज्युएट होणारी मुलं जरा कमी असतात त्या मानाने. पण उपनयनाचं कोणी कौतुक करत नाही. आणि मला असं वाटतं त्याचा अर्थ जाणून घेतला की तो आपल्याला जास्ती आवडेल. नक्की नक्की. म्हणजे ज्याची मुंज झाली नाही त्याला कुठल्याच गुरुकुलमध्ये त्या काळात तरी त्याला कुठलाही अधिकार नाही. कारण गुरु तुम्हाला पहिला मंत्र कुठला शिकवतो तर सावित्री. सावित्री आता हा मंत्र तुला माहितीये का? नाही. ओम भूर्भुवस्सुवः. कारण सवितृ देवता आहे. तर आता आपण त्याला गायत्री म्हणतो कारण तो त्याचा छंद आहे. तर सवितृ ज्याला म्हणजे सावित्री मंत्र ज्याला शिकवला नाही, उर्फ जो गुरुकुलात गेला नाही, उपनयन झालं नाही, त्याला पतित सावित्रिक म्हणजे सावित्री मंत्रापासून दूर गेलेला असं म्हणतात. पण त्याचं आणखीन एक नाव आहे आणि ते मला फार आवडतं, व्रात्य. व्रात्य मुलगा म्हणजे शिक्षण न घेतलेला उन्हाळ टप्पू ज्याला आपण म्हणू तसा मुलगा. आणि व्रात्य म्हणजे तो असला आणि मग पुढे त्याला उपरती झाले की नाही बाबा आपल्याला शिकलं पाहिजे, तर उद्दालक व्रत नावाचं व्रत करायचं आणि मग पुन्हा उपनयन करायचं आणि मग उशिरा का होईना पण गुरुकुलात जायचं. उद्दालक व्रत का? कारण उपनिषदातला उद्दालक अरुणी त्यांनी पहिल्यांदा शिकले नव्हते आधी बराच काळपर्यंत. मग त्यांना वाटलं की नाही शिकलं पाहिजे. मग त्यांना त्यांच्या पित्याने काहीतरी व्रत करायला लावलं. तसं व्रत करायचं आणि मग घ्यायचं. अच्छा.
मग अजून उपनयन ह्याच्यामध्ये अजून काय विधी किंवा त्याचं काय महत्व आहे? विधी तर भरपूर येतात, मी सांगीनच. पण कोण कोण म्हणजे तुला आतापर्यंत मी व्रतबंध हा जणू काही फक्त मुलाचा होतो असं नाहीये. वैदिक वाङ्मयात मुलींचा व्रतबंध व्हायचा याचे स्पष्ट उल्लेख येतात. आणि कारण मुली शिकतच होत्या. बाणभटांच्या कादंबरी आणि त्यांच्या ह्याच्यात पण आलेलं आहे सगळीकडे. कारण तेव्हा मुलींचं होतच होतं, कौतुकाची गोष्ट नव्हती. पण एक आता सांगते की पुण्यात विशेषतः हल्ली मुलींचे पण व्रतबंध होतात. आणि ज्ञानप्रबोधिनी ही जी पुण्यातली संस्था आहे तिथे 8व्या वर्षी नाही पण 8वीत गेल्यावर मुली त्यांचा व्रतबंध होतो. ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे आणि प्रत्येकाने करायला हरकत नाही आहे. पण एक त्याचं उपनयनाचं हिस्टॉरिकल गोष्ट सांगते. उपनयन हे मी तुला म्हटलं वेदामध्ये आपल्याला दिसतं, पण पूर्वी म्हणजे वेद आणि अवेस्ता पारशी लोकांचा ग्रंथ याच्यात खूप साम्य आहे. त्यांच्याकडे आज सुद्धा वयाच्या 8व्या वर्षी मुलाचा आणि मुलीचा नवज्योत नावाचा समारंभ असतो. तो ह्या आपल्या उपनयनाला समांतर आहे. अच्छा. समांतर मी अशासाठी म्हणते की बऱ्याच गोष्टीत साम्य आहे पण एकमेकात मिळत नाहीत. म्हणजे काही काही बाबतीत अगदी उलटी पण उदाहरणं आहेत. पण तिथून आपल्या म्हणजे त्यांच्याकडेही मुलींचा होतो. इनफॅक्ट मी आता ज्या संस्कार प्रकाशाचा उल्लेख केला त्याच्यात एक चक्क श्लोक आहे, मला आठवतोय. पुरा कल्पे कुमारीणाम मौंजी बंधन मिष्यते. पुरा कल्पे म्हणजे पूर्वीच्या काळी कुमारींचं म्हणजे लहान मुलींचं मौंजी बंधन होत होतं. पुढे काही सामाजिक राजकीय काही कारणामुळे ते बंद झालं. पण आज आपण जे होतंय त्या उपनयनावर जास्ती फोकस करूया. येस. अजून ह्याच्यात काय म्हणजे तुम्हाला सांगायचंय? कारण वडिलांचं खूप महत्व नाही, कारण वडील घेऊन जातात म्हणून. पण मला सांगायचंय असं की मुख्य संस्कार हा गुरुला अर्पण करणे आपला मुलगा. कारण गुरुकुलात रेसिडेन्शियल स्कूल्स, डे स्कॉलर्स नाहीतच कोणी, असं होतं तेव्हा. तर गुरुकडे गेल्यावर आता हा मुलगा मी तुमच्या स्वाधीन केला. पहिल्या दिवशी छोट्या मुलाला हॉस्टेलवर ठेवताना आई बाबांना किती त्रास होत असेल, पण तरी हे लोक आनंदाने करत होते. का? कारण शिक्षणाला सुरुवात झाली. मग गुरु त्याला सावित्री मंत्र शिकवणार, ठीक आहे. आणि मग त्याला मुलांनी काय करायचं असतं माहितीये, गुडघ्यावर बसून, म्हणजे ज्याला आपण आता वज्रासन म्हणतो, वज्रासनात बसून डोकं जमिनीवर टेकवून गुरुला विनंती करायची असते. आणि मग ते गुरु आणि हा शिष्य झाला आता, या दोघांनी मिळून अग्नीवर आहुती द्यायची, मंत्र म्हणायचे. ते आता सुद्धा तुम्ही म्हणताच, तुम्ही म्हणजे गुरुजी सांगतात आणि लोक म्हणत असतात ते. पण सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की संस्काराचं अवडंबर नाही आहे. अवडंबर म्हणजे काय, तर अमकं करा तमकं करा, रिच्युअल्स, कर्मकांड नाहीये. पण मातृभोजनाचा उल्लेख एका गृह्यसूत्राच्या परिशिष्टात येतो. अच्छा. कारण ह्याचं मला कारण वाटतं ते असं आहे, आणि ते थोडस ना सामाजिक आणि आईच्या दृष्टीने इमोशनल आहे, की आई मुलाला भरवते, मग कोणी मावशी काकू सगळे येतात, तो भाग वेगळा. कारण आता हा मुलगा गुरुकुलात जाणार किंवा मोठा होणार, मग ते असतं ना, आई काय हे, ते आता सुरू होईल, ह्याच्यासाठी आई मुलाला भरवते. आणि हे प्रसंग माझ्या मते असावेत, कारण त्याच्यातनं जे नातेसंबंध आपले दृढ आहेत हे दिसतं, ते तिथे लक्षात येत नाही अदरवाईज. तेव्हा मातृभोजन असतं. किंवा गुरुजी, तू जर आता ऐकलंस तर हल्ली खूप अशी पद्धत झाली आहे की जे पुरोहित असतात ते मुलाला त्या मंत्रांचा अर्थ समजावतात. उदाहरणार्थ काय कर हे सांगतात, की रोज गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, अध्याय तर म्हणजे अभ्यास तर केलाच पाहिजे, पण संध्या केली पाहिजे. संध्या म्हणजे काय, तर आचमन, प्राणायाम, गायत्री मंत्र आणि अध्याय. अगदी सोपं आहे. आज सुद्धा तुम्ही शाळेत जाता तेव्हा पहिल्यांदा हात जोडून या कुंदेंदू तू हशार हार धवला
प्रार्थना करूनच सुरुवात करताना मग हे तेच करतायत. प्रार्थना बदलल्या, शाळे गणित बदलल्या, हरकत नाही. पण ही संध्या कर, त्यावेळेला काय करू नये सांगतात ते माहितीये काय काय आहे. आता दंगा करायचा नाही, झाडावर चढायचं नाही. आठवतंय ना तुला हे तुझ्या मुलाच्या मुलीचं. तर अशा काही काही गोष्टी सांगतात. मला आठवतं आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या भावांच्या जेव्हा मुंजी झाल्या तेव्हा आम्ही त्यांना चिडवायचो, आता ना तुझे दंड कापून त्याच्यात बेटकुडी भरणार. हे तुला माहितीये का नाही माहिती, आम्ही म्हणायचो असं. तुमच्यातल्याही कित्येकांना आठवत असेल. याचा अर्थ काय, इथून पुढे व्यायाम करून शरीर कमवायचंय. हातात कोणी बेटकुडी भरत नाही, पण म्हणजे तुझे मसल्स तुला नीट तयार करायचे, हा त्या सांगण्याचा अर्थ आहे. मुलगा सर्वार्थाने मोठा व्हायला हवा. शारीरिक, बौद्धिक, भावनिक या सगळ्याची काळजी उपनयन संस्कारात घेतली जाते. एक मागे एक असं बोलताना हे मला वाटतं तुम्ही बोलला होता की काय, की छोटा, आता तो 8 वर्षाचाच आहे, तर तो जेव्हा गुरुकुलात जातो त्यावेळेला तिथे त्याची आई म्हणजे ती गुरुमाता असते आणि ती सगळ्यांची काळजी घेते. आणि असं म्हणजे जितकं गुरुचं महत्व आहे ना तितकं गुरुपत्नीचं सुद्धा महत्व आहे. आणि तिलाही हे लोक तितकाच आदर द्यायचे. पण काही गोष्टी सांगते आता. मुंजीमध्ये तू मुद्दाम मुंज शब्द वापरते मी. मुंज का म्हणतात, कारण तेव्हा असं सांगितलंय, आता इथून पुढे कमरेला मेखला बांधायची. मेखला म्हणजे करदोटा. मला वाटतं मी बोलले ह्याच्याबद्दल की आता मुलगा मोठा होणार आहे, त्याला अंतर्वस्त्र परिधान करायला लागणार. तेव्हा लंगोटी वापरायचे, ती खोचायची कशात, मग मेखला बांधायची. एका ब्राह्मणाला मुंज गवताची करायचे म्हणून तिला मुंज वळायचं. असं सुरू झालं. हातात त्या ह्याच्या तू पाहिलं असशील तर 2च वस्त्र असतात. तुम्ही किती पण श्रीमंत असाल, एरवीत काय लाख करा, पण मुंजीच्या वेळेला बटू उभा राहतो तो, म्हणजे घेरा ठेवतात शेंडी पुरता, बाकी केस कापून. आता उगीच आरशासमोर उभं राहायचं नाहीये, वेळ घालवायचा नाहीये. वास म्हणजे कमरेला पण एक पंचा असतो, उत्तरीय तेवढंच असतं. आणि हातात एक दंड देतात. दंड म्हणजे आता काय काठी म्हणतो झाडाची, मग ती मला वाटतं ब्राह्मणाला पळसाची, अमक्याला उदुंबराची, तमक्याला असं असतं. आणि सर्व म्हणजे आता चालताना तुला कुठे गेलास, एकटा जाणार आहे, आता आई बाबा नाहीयेत बरोबर, तर हातात आधार पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे यज्ञोपवीत, जानवं घातलं जातं. आपल्याकडे असं म्हणतात की जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः संस्कारात द्विज उच्यते. द्विज हा शब्द सुद्धा उच्च शिक्षित अशा अर्थाने वापरला जातो. जन्माने तुम्ही ब्राह्मण असाल, क्षत्रिय असाल, काही असाल, पण संस्कार झाला म्हणजे उपनयन की तुम्हाला द्विज म्हणायचं. आणि त्याच्यासाठी हे यज्ञोपवीत घालायचं. ऍक्च्युली ते फक्त उपवीत असा शब्द आहे. ते कसं आपल्याला माहित आहे, दोऱ्याचं बनवतात आमकं. आता ते उपवीत का यज्ञासाठी वापरलं जायचं, म्हणजे धार्मिक कृत्यांसाठी, म्हणून यज्ञ उपवीत. अच्छा. उपवीत म्हणजे डाव्या खांद्यावरनं पदर. म्हणजे आता मी उपवीत आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं डाव्या खांद्यावरनं ते जाणवं येतं. पुढे मी एवढंच तुला सांगते की असं प्रत्येकासाठी, म्हणजे पितरांचं कार्य करण्यासाठी उजव्या खांद्यावरनं, मनुष्यांसाठी काही करायचं असेल तर ते गळ्यातनं म्हणजे नेकलेस घातल्यासारखं असं असतं. पण यज्ञोपवीत हे कसं असावं, किती लांब असावं, याचे सुद्धा नियम असतात. त्यातला एक नियम मला फार आवडतो. हृदयाच्या वर असता कामा नये, म्हणजे अगदी तोटकं असता कामा नये, थोडं इथपर्यंत गेलं पाहिजे, पण नाभीच्या खाली असता कामा नये. अच्छा. त्याला किती गाठी असाव्या त्याचे पण नियम आहेत. आणि त्याला ब्रह्मसूत्र असं पण म्हणतात. अच्छा. कारण ब्रह्म म्हणजे शिक्षण, आपल्याला माहिती आहे, हा आता ब्रह्मचारी आहे. इनफॅक्ट उपनयन हा संस्कार तुमचा
ब्रह्मचर्याश्रमातला प्रवेश दाखवतो. प्रवेश, हो बरोबर आहे. आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था आहे त्याच्यात हे फार महत्वाचं आहे की ब्रह्म म्हणजे मंत्र, आणि तू आता मंत्राध्ययन करणार म्हणून तू आजपासून ब्रह्मचारी झालास, असं ते उपनयन त्या दिवशी होतं. पण ह्याच्यातनं आणखीन एक वेगळा संस्कार सांगतात बरं का, तोही मी सांगून ठेवते. काही लोक त्याला मेधाजनन म्हणतात. म्हणजे काही ग्रंथांमध्ये मेधाजनन वेगळं सांगितलंय, म्हणजे नवजाता अर्भकाच्या कानात काय जे बोलतात त्याला मेधाजनन म्हणतात असं म्हटलंय. मेधाजनन म्हणजे काय, तर उपनयनाच्या 4थ्या दिवशी त्या मुलाने जायचं आणि पळसाच्या किंवा औदुंबराच्या जे काही तुमचा दंड असेल त्याच्या झाडाखाली ते मुंजीत नेसलेलं वस्त्र, उपवस्त्र म्हणजे उत्तरीय, दंड, मेखला हे काढून त्या झाडाखाली ठेवायचं आणि नवीन धारण करायचं. म्हणजे आई वडिलांकडनं आलेला अहेर इथे आता संपला, आता इथून पुढे तुझं आयुष्य मग गुरु देईल ते घालायचं गुरुकडनं. आणि गंमत सांगते याला, म्हणजे हा विधी कोणी आता करत नाही अर्थातच, पण याला काय म्हणतात माहितीये मराठीत, ते जे झाडाखाली ठेवतात, पळसुला. मग मला असं वाटलं अरे कदाचित पळसुले असं एक आडनाव असतं, त्याचा ह्याच्याशी काही संबंध असेल का, पण पळसाच्या झाडाखाली म्हणून पळसुला असंही नाव असण्याची शक्यता आहे. आणि हे फक्त आपल्याच संस्कृतीत आहेत नाही का? हो आपल्या आहे, पण मी म्हंटल तसं नवज्योत हा त्यांचाही पारशी लोकांचा अगदी सिमिलर असा आहे. पण आणखीन पण मला काही काही गोष्टी उपनयनाबद्दलच सांगायच्या आहेत. आणि त्या अशा की मुलाला गुरुकुलात गेल्यावर, हॉस्टेलमध्ये गेल्यावर 7च्या आत परत यावं लागतं. म्हणजे आमच्याकडे होतं, आता 10 असेल कदाचित, पण काही नियम पाळावे लागतात. त्याच्यात गुरुसेवा, आणि गुरुसेवा म्हणजे काय, त्याचे पायचे पायचे असा उद्देश नाही आहे गुरूंचे, पण गुरु सांगेल ते करायचं. आपण त्याला बघ सेवाला काय म्हणतो, शुश्रूषा. शुश्रूषाचा अर्थ काय माहितीये का, सांगितलेलं, श्रू म्हणजे ऐकणे, सांगितलेलं ऐकण्याची इच्छा. म्हणजे मी जे सांगेन की आता अभ्यास करायचा आहे, टीव्ही बंद, तर ते तू ऐकलं पाहिजेस. अच्छा, आपण ऐकणे हा शब्द दोन्ही अर्थाने वापरतो, टू लिसन टू अँड टू ओबे, टू फॉलो. तेव्हा या दोन्ही अर्थाने शुश्रूषा करायची. आणि ही शुश्रूषा कशी असायची, तर कधी कधी गुरुपत्नीला पाणी भरून आणणे. आता एवढ्या वाढत्या वयाच्या मुलांचा स्वयंपाक करायला तिला काहीतरी मदती लागत असेल, ती करणे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं गुरुसेवेमध्ये. आणि गायी वगैरे पण असतील, सगळं गुरुचे अग्नी असतात. छांदोग्यामध्ये गोष्ट आहे ना सत्यकाम जाबालाची, त्या गुरुच्या अग्नींचं पण, तो विझला नाही ना त्याच्यात तूप घालायला हवं का. आपण कसं नंदादीप लावला की कोणीतरी उठून बघतं तेल आहे ना पुरेसं, तसं सगळं या शिष्याने करायचं असतं. याच्यासाठी फी किती असायची, गुरु दक्षिणा किती असायची, तो एक महत्वाचा विषय आहे. कारण आजकाल तर बरेचसे पालक त्याच्यातच बिचारे चिंतेत असतात की किती. नाही चिंतेत म्हणजे असंच विचारावं लागतं की किती लाख फी आहे ग त्या शाळेची, असं मला वाटतं. अनफॉर्च्युनेटली तसं झालंय की नाही. पण आपल्याकडे काही काही गोष्टी खूप छान सांगितल्या. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य जनक राजाला जेव्हा शिकवायला जातो, पहा तिथे सुद्धा गुरु आणि शिष्य आहे. तिथे सुद्धा जनक समित पाणी येऊन गुरुकडे याज्ञवल्क्याकडे जातो. तेव्हा जनक म्हणतो मी तुला काय म्हणशील ती गुरुदक्षिणा द्यायला तयार आहे. तेव्हा याज्ञवल्क्यांनी सांगितलंय की माझ्या पित्यांनी सांगितलं, न अननुशिष्य, म्हणजे ज्याला तू अजून शिकवलं नाहीस त्याच्याकडं, न अननुशिष्यात गृहीत, त्याच्याकडनं काहीही दक्षिणा घ्यायची नाही. म्हणजे आता तुमच्याकडनं वर्षाची फी आधी घेतात, म्हणजे त्याचं इंटरेस्ट शाळेला मिळतं, तो भाग वेगळा. पण सगळं झाल्याशिवाय गुरुदक्षिणा नव्हती. पहिले शिक्षण पूर्ण करा, मग तुम्हाला काय द्यायचं ते द्या.
हे पण एक महत्वाचं आहे ना. हो. आणि ते महत्वाचं अशासाठी आहे की मुलगा जेव्हा शिक्षण पूर्ण करतो, त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे आता ह्याच्यातच. तर शिक्षण पूर्ण करतो तेव्हा एक विधी असतो, तेव्हा गुरुदक्षिणा द्यायची. आणि गुरुदक्षिणा अशी द्यायची की जी गुरु मागत नाही. हो, काही वेळेला गुरु मागत असतील एखादे, पण सहसा पिता जे देईल, कारण मुलगा अजून अर्थार्जन करत नाही. हो, त्यांच्या क्षमतेप्रमाणे देईल. आणि समजून देणे हा जो आपल्याकडे प्रकार आहे तो, म्हणजे त्याच्यात सुद्धा काहीतरी आर्थिक सहभाग या पालकांचा असला पाहिजे, पण तशी दक्षिणा ते द्यायचे. आणि मी तुला आता म्हटलं तसं केव्हा द्यायचे, तर हा एक विधी आहे. पुन्हा संस्कारी म्हण, समावर्तन. आवर्तन म्हणजे परत येणं. आता गुरुकुलात हा मुलगा राहिला, किती वेळ राहिला हे त्याच्या क्षमतेवर आहे. काही मुलं काय योग्य वयात शिक्षण पूर्ण करतात, काही एखादं वर्ष ड्रॉप घेतात, काहींना रिपीट करावं लागतं. तेव्हा तुमचं शिक्षण संपलं, गुरुचं समाधान झालं की हा हिला आता सगळं येतं, की तुमचा समावर्तन समारंभ. त्याला काही लोक गोदान असं म्हणतात. म्हणजे त्यावेळेला अरे त्या लोकांना सर्वात जास्त काय आवडायचं तर गाय देणं. पण गोदानाचा एक आणखीन अर्थ आहे. गुरुकुलात असताना श्मश्रू वगैरे वाढवायला लागायचे, कारण मी म्हंटल तसं नाही त्या गोष्टीत वेळ आणि लक्ष जाता कामा नाहीये. हे महत्वाचं. गोचा एक अर्थ केस असं आहे, आणि दान दा टू कट, दानचा अर्थ कापणे असा आहे. अच्छा. त्यामुळे गोदान ह्याचा दोन्ही अर्थ होतात की त्याचे आता नीट केस कापायचे, त्याच्या शरीरावरचे ही केस ज्याला लोम म्हणतात, हे केश, बाकीचे सगळे लोम, तर तेही कापायचे. आणि त्या मुलाला फार छान गोष्ट आहे ही, गुरु स्नान घालतो. प्रतिकात्मक. आपल्याकडे स्नान घालणे किंवा स्नान याला एक असा संबंध आहे, अर्थ आहे की इथून पुढे तुझा माझा हा संबंध संपला. पूर्वीच्या कादंबऱ्यांमध्ये असायचं, माझं त्याचं अगदी पटत नाही, मी त्याच्या नावाने आंघोळ करून मोकळा झालो. त्याच्या नावाने आंघोळ करून याचा अर्थ आता आमचं काही घेणं देणं नाही. आता तू मोठा झालास, तू शहाणा झालास, आता तुझा तू काय ते बघ. म्हणजे गुरु शिष्य हा संबंध संपला, इथून तू घरी परत जाऊ शकतोस. पण त्या वेळेला गुरु त्याच्या जी कमरेला मेखला असायची ती सोडायचा, आणि नवीन त्याला मोठे, म्हणजे दरवर्षी बदलतच असतील, मुलं मोठी होतात तशी, पण हा एक कार्यक्रम. आणि म्हणून आपल्याकडे तो करतात, त्याला सोड मुंज म्हणतात. सोड मुंज, म्हणजे मुंज गवताची मेखला सोडणे, थोडक्यात समावर्तन. आता ती केव्हा करतात, आपल्याकडे साधारण लग्न ठरलं की मग गुरुजी विचारतात सोड मुंज झालीये का, त्याचं उत्तर बहुतेक वेळाला नाही असतं. लग्नाच्या 4 दिवस आधी सोड मुंज उरकून घ्यायची. पण हे का करायचं, मी जसं म्हंटल की उपनयन हा ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश आहे, तसा आता तुला मी गृहस्थाश्रमात प्रवेश करायला मोकळा केला, परवानगी दिली. आणि पुढे जो विवाह येईल त्याला आता परवानगी मिळाली असं सांगितलं. आज सुद्धा सोडमुंज करतात, तुला माहिती असेल की मग मामा येतो, मग त्याचा रस्ता अडवतो, मग तो म्हणतो नाही मी तुझ्या मुलीशी लग्न करीन वगैरे, गमतीचा भाग आहे तो. पण मी विवाह करीन असं तो सूचित करतो. मग त्या मुलाला एक छत्री दिली जाते. आता तुला वाटेल त्या काळात कुठे छत्री होती बरं का, म्हणजे कारण की इव्हन राज्याभिषेक व्हायचा ना, मग ते आपण काय त्या राजासारखी नाही, पण म्हणजे उन्हापासून पावसापासून बचाव करायला होतीच. याचा अर्थ इथून पुढे तुझा तू प्रवास तुझ्या जबाबदारीवर कर, हा सोडमुंजचा खरा अर्थ आहे. हे स्नान घालणे हा समारंभ आता कोणी ग्रॅज्युएशनला करत नाही,
पण तू जर एखाद्या पदवीदान समारंभाला गेलीस तर त्यांना उद्देशून काय म्हणतात, स्नातक हो. स्नातक होत. स्नातक म्हणजे ज्यांना मी आता नुकतंच स्नान घातलेलं आहे, अशा अर्थाने तो शब्द पूर्वी होता. अजूनही वापरला जातो. अजूनही वापरला जातो. पण माहिती नाही की आम्ही यांना स्नातक का म्हणतो. स्नातक आता ग्रॅज्युएट म्हणून तो असा सर्रास रूढ झालेला शब्द आहे. पण मला जे नेहमी वाटतं की आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपली संस्कृती किती आपल्यामध्ये मुरलेली आहे हे तुम्हाला याच्यावरनं दिसून येईल. आणि या स्नातकांना जो उपदेश करतात तो अगदी महत्वाचा. तो असा आहे की सत्यम वद, हा सगळीकडे तोच असतो. मला वाटतं आज सुद्धा पदवीदान समारंभात हे वाचलं जातं. सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायात मा प्रमदः. म्हणजे अर्थ कळतोच आहे, आणखीनही बरंच काही काही आहे, पण पहिली गोष्ट सांगितली आहे म्हणजे सत्यम वद. आणि वद म्हणजे फक्त बोल नाही, खरेपणाने वाघ. धर्म, तुझं जे कर्तव्य आहे ते कर. आणि अभ्यास सोडू नको. कितीही मोठे झालात तरी तू जशी लोकांसाठी ज्ञानयात्रा चालवली आहे तशा ज्ञानयात्रेत कायम सहभाग ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं असतं. मग तिथेच सांगितलंय माहितीये का, पहिल्यांदा मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे सगळं तिथे येतं पहिल्यांदा. तेव्हा असा हा उपदेश घेऊनच स्नातक परत आपल्या मातापित्यांच्या घरी येतो. अच्छा. आणि मग आता इथून पुढे मुली बघणे हा कार्यक्रम सुरू होईल त्यांचा. मला वाटतं आता आपण पुढच्या भागात विवाह या संस्काराचाही घेऊया. पण उपनयन हा संस्कार मला सर्वात महत्वाचा वाटतो, कारण तो तुमच्या आयुष्याचा पाया आहे. तू काय शिकलीस, तू कुठल्या कॉलेजमध्ये गेलास, तू कोणत्या युनिव्हर्सिटीतनं ग्रॅज्युएट झालास, याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. आणि म्हणून शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून उपनयन हा संस्कार सर्वांनी जरूर करा. मुलांचा करा, मुलींचा करा, कितव्याही वर्षी करा, पण करा. पण तो पोकळ होऊ देऊ नका. म्हणजे त्याच्यात हल्ली ना, मी मागे पण सांगितलं असेल तुला की इव्हेंट मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार शिरला या संस्कारांमध्ये. म्हणजे पालखीतनं मुलाला आणायचं, नंतर असं काहीतरी स्टेजवर नृत्य करायचं वगैरे, हे प्रकार टाळावे. त्या मुलाला त्या दिवशी तरी आपण काय करतो आहोत आणि आपल्या समोर कुठे जायचंय त्याची जाणीव करून द्या, हे सगळ्यात महत्वाचं. थोडक्यात म्हणजे हा एक जो संस्कार आहे तो थोडा साधेपणाने करायला पाहिजे. थोडस असावं. आता म्हणजे मी काही म्हणत नाही, आता भिक्षावळ, आता भिक्षावळ आपल्याकडे आजही असते, पूर्वीही सांगितले. पण पूर्वीची भिक्षा कशी होती, ही मुलं घरोघरी जायची आणि ओम भवती भिक्षां देही असं म्हणायचे. आणि त्यांना जे मिळेल ते येऊन आश्रमात, हा त्यांचा शेअर आहे ना त्या आश्रमासाठी केलेला, तो होता. त्याचं भिक्षावळ केलं. पण त्याचं काय, मी ना भिक्षावळीतनं सोन्याची साखळी घातली. अरे मग ते महत्वाचं नाहीये. तू म्हणलीस तसं, ते महत्वाचं नाही. चिप्स असं काहीतरी. भिक्षावळीतनं शिकायचं काय की अन्नाच्या प्रत्येक कणासाठी कष्ट पडतात. मानहानी सोसावी. आपल्याकडे माधुकरी मागणारी किती मुलं होती 100 वर्षापूर्वी. आणि ती पहाटे उठून कामं करायची, माधुकरी मागायची, वार लावून जेवायची. का? कारण मला शिक्षण घ्यायचंय. बरोबर. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर उपनयन तुम्ही 500 माणसांना जेवायला घालता का 1000, ह्याच्यात मला इट डझंट मॅटर. पण तो संस्कार जेव्हा करता तेव्हा तो नीटपणे करा. आणि अगदी खरं सांगते, फक्त त्या बटूलाच नाही, त्याच्या आई वडिलांना सुद्धा त्या संस्काराचा अर्थ समजावून सांगायला लागतो. बरोबर आहे ना? तर मग तो त्या बटूपर्यंत आपोआप पोहोचेल. येस. सो मला असं वाटतं आता आपण पुढच्या भागात विवाह ह्याच्याबद्दल बोलूयात. आज खरंच खूप महत्वाची माहिती मिळाली आणि
जर असं सुचिताताईंनी सांगितलंय त्या हे सगळे मुद्दे लक्षात ठेवून आपण उपनयन ह्या संस्काराकडे बघितलं तर माझी खात्री आहे की आपल्याला सगळ्यांनाच एक नवीन दृष्टी मिळेल आणि ते आपण व्यवस्थित करू शकू आणि पुढच्या पिढीला पण ते ऍज इट इज ते ट्रान्सफर होईल, जे खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला मी धन्यवाद करते आणि आपल्या श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगते, पुढच्या भागातही आपण सुचेताताईंना भेटणार आहोत आणि थोडक्यात ज्ञानयात्राच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये जर आज तुम्ही पहिल्यांदा जॉईन झाला असाल तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी की आपण एक दिवसीय सहल पण करतो आणि बुधवारचे जे कार्यक्रम असतात त्याच्यातही नक्की तुम्ही सहभागी व्हा. त्याच्यामध्ये महाभारत, वेद, उपनिषद, आपले हे जे असे विषय आहेत ते, संस्कृत नाट्यसृष्टी म्हणून आपलं एक संस्कृत नाटकांवर कार्यक्रम असतो, असे विविध कार्यक्रम बुधवारच्या ज्ञानयात्रा कार्यक्रमात आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे विषय आहेत ते आपल्याला तज्ञांकडून समजायला मिळतात आणि त्यांचे विचार आपण जाणून घेतो या बुधवारच्या कार्यक्रमांमध्ये. अशीच आपल्या सहलीमध्ये पण हीच गंमत असते की खूप माहिती मिळते आणि त्या माहितीचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो. कारण आपण एखादा ट्रॅव्हल प्लॅन करतोय, इतकं सोपं नाही आहे. आपण आपल्या सुट्टीचं नियोजन, पैशांचं नियोजन ह्या सगळ्या व्यवस्थित करायला पाहिजे आणि त्याचा भरपूर आपल्याला फायदा घेतला पाहिजे, हाच आमचा उद्देश असतो. तर कधीही आपण ह्या कार्यक्रमांना नक्कीच याच्यात सामील व्हा आणि शेअरही करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे शेअर करा. ही महत्वाची माहिती आहे, फक्त आपल्यापर्यंतच नका ठेवू, आपल्या जवळच्या लोकांना पण ही नक्की द्या. आणि पुढच्या भागात आपण विवाह ह्या संस्काराबद्दल बोलणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. विवाहाबद्दल बोलायचं म्हणजे आपली आता लगीन घाई सुरू होणार. नक्की भेटूया. धन्यवाद.